20व्या शतकात ना जगाच्या नकाशा अक्षरशः उलथापालट झाला आणि यामागे एकच मोठी प्रक्रिया होती, ती म्हणजे निर्वसाहतीकरण. तर मग चला जाणून घेऊया की हे सगळं नेमकं घडलं तरी कसं. जरा विचार करा. एका पिढीच्या आयुष्यात जी साम्राज्य शेकडो वर्ष टिकून होती ती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि बघता बघता डझनभर नवीन देश जगाच्या नकाशावर आले. पण हे इतक्या झपाट्याने झालं तरी कसं? काय होती यामागे कारणं? बरं, आधी हे समजून घेऊया की निर्वसाहतीकरण म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया होती ज्यात वसाहती म्हणजे कॉलनीज स्वतंत्र देश बनल्या. पण थांबा, हा फक्त काही राजकीय बदल नव्हता, ही तर एका संपूर्ण नव्या जागतिक व्यवस्थेची सुरुवात होती. पण मग मूळ प्रश्न हा आहे की ही शेकडो वर्ष जुनी साम्राज्य ही अशी अचानक कोसळली तरी का? कशी काय यांची पकड इतकी ढिली झाली? चला, यामागची कारणं जरा खोलात जाऊन पाहूया. तर यामागे ना एक नाही तर अनेक कारणं होती. एकीकडे युरोपातले देश आपापसांतच लढत होते. त्यात भर पडली 2 महायुद्धांची. ह्या युद्धांनी त्यांची आर्थिक आणि लष्करी ताकद अक्षरशः मोडून काढली. आणि त्याचवेळी वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची आग भडकत होती. आता शोषणाला तुमचा विकास करतोय असं गोंडस नाव देणं जवळपास अशक्य झालं होतं. आणि तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली, इतिहासाचं चाक आता उलटं फिरलं होतं. या जुन्या साम्राज्यवादी सत्तांची पोलादी पकड आता जास्त काळ टिकणार नव्हती. बदलाचं एक मोठं वादळ ते आता घोंगावत होतं. आणि ह्याच सगळ्या गडबडीत एका कल्पनेने स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवीनच नैतिक बळ दिलं. एक अशी कल्पना जी होती स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची. हे बघा, झालं असं की इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी मिळून एक अटलांटिक सनद जाहीर केली. आणि त्यातल्या फक्त एका वाक्याने सगळं चित्र पालटलं. त्या वाक्याने जगभरातल्या स्वातंत्र्य चळवळींना एक प्रकारची जागतिक मान्यताच दिली. आता स्वातंत्र्य ही फक्त एक मागणी उरली नव्हती, तर तो एक मानवी हक्क बनला होता. या बदललेल्या जागतिक परिस्थितीचा पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम कुठे दिसला असेल? तर तो म्हणजे आशिया खंडात. इथे तर स्वातंत्र्याची जणू एक मोठी लाटच आली. काय होती ही कहाणी? पाहूया. या तक्त्याकडे एकदा बघा. बदलाचा वेग किती प्रचंड होता हे लक्षात येते. अर्थात इथे फक्त 3 देशांची नावं आहेत, पण हे फक्त एक उदाहरण आहे. दुसरं महायुद्ध संपल्या पुढच्या फक्त 2 दशकांमध्ये अनेक देश स्वतंत्र झाले. विचार करा, शेकडो वर्षांची गुलामगिरी फक्त काही वर्षात संपत होती. पण स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे काही सरळ सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी अनेक डावपेच खेळावे लागत होते. आता म्यानमारचंच उदाहरण घ्या ना. तिथले नेते आंग सान यांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं? तर आधी जपानची मदत घेतली आणि नंतर ते दोस्त राष्ट्रांना जाऊन मिळाले. यावरूनच लक्षात येतं की स्वातंत्र्याचा मार्ग किती धोरणात्मक आणि गुंतागुंतीचा असू शकतो. आशियानंतर स्वातंत्र्याचं हे वारं जाऊन पोचलं ते थेट आफ्रिका खंडात. आणि तिथे तर एका संपूर्ण खंडानं स्वतःला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी एक असा लढा दिला जो याआधी कधीच पाहिला गेला नव्हता. फक्त एक आकडा लक्षात ठेवा, 15. हा एकच आकडा बदलाची सगळी कहाणी सांगतो. 1950 ते 1965 या फक्त 15 वर्षांच्या काळात आफ्रिकेचा नकाशा पूर्णपणे बदलला. म्हणजे विचार करा, एका पिढीच्या डोळ्यांदेखत एक संपूर्ण खंड स्वतंत्र झाला होता. अविश्वसनीय. अर्थात हे स्वातंत्र्य काही एका रात्रीत मिळालं नव्हतं. नाही, यामागे एका मोठ्या विचाराची ताकद होती. तो विचार होता पॅन आफ्रिकनवाद. म्हणजे काय? तर संपूर्ण आफ्रिकेच्या एकतेची कल्पना. याची बीजं खरं तर 1960 साली लंडनमध्ये पेरली गेली होती आणि 1945च्या मँचेस्टर काँग्रेसपर्यंत तर या एका विचाराने संपूर्ण खंडातल्या नेत्यांना एकत्र आणलं होतं. आणि मग काय? या वैचारिक क्रांतीचा परिणाम संपूर्ण खंडात दिसू लागला. उत्तरेकडे इजिप्त आणि घानापासून ते थेट दक्षिणेकडे मादागास्करपर्यंत सगळीकडे स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. एकापाठोपाठी एक देश स्वतंत्र होत होते, जणू काही संपूर्ण आफ्रिका खंड स्वातंत्र्याचा उत्सवच साजरा करत होता. तर निर्वसाहतीकरणामुळे जगाचा नकाशा तर नक्कीच बदलला. जुनी साम्राज्य कोसळली. पण यासोबतच एका नव्या युगाची सुरुवात झाली आणि सोबतच आली नवी आव्हानं. पण एक गोष्ट मात्र पक्की होती. अनेक शतकं जगावर राज्य करणारा जो युरोपीय वसाहतवाद होता, तो काळ आता संपला होता. इतिहासात जमा झाला होता.
जागतिक सत्तेची समीकरणं आता कायमची बदलली होती. आणि इथेच एका नव्या आणि खूप मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. ही जी नवीन स्वतंत्र राष्ट्र होती ती आता जागतिक राजकारणात कुणाकडे जाणार होती, कुणाच्या गटात सामील होणार होती, आणि याच प्रश्नाच्या उत्तरात जगाच्या पुढच्या मोठ्या संघर्षाची म्हणजेच शीतयुद्धाची बीजं दडलेली होती. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.